गुड मॉर्निंग एव्हरीवन। आज आपण जे शिकणार आहोत ते मराठी स्वर इंग्लिशमध्ये कसे लिहायचे ते शिकणार आहोत। आज आपण आता मी तुम्हाला इथं बोर्डवरती अ पासून आ पर्यंत मराठी स्वर लिहून दिलेले आहेत। आता याला आपण इंग्लिशमध्ये कसं म्हणतो तर ते पाहूया। इथे कसं लिहितो, अ साठी आपण ए घेतो, आ साठी आपण डबल ए, ई साठी आय, रफावाली ई साठी डबल ई, ऊ साठी यू घेतो, दूसरा ऊ साठी डबल ओ घेतो, ए साठी आपण ई घेतो, ऐ साठी आपण ए आय घेतो, ओ साठी आपण ओ घेतो इथे, औ साठी ए यू, अम साठी ए एम आणि आ साठी ए एच ए। पण आता याच्यामध्ये जर कोणतेही अक्षर येते किंवा याच्यामध्ये जर की काना आहे, उकार आहे, मात्रा आहे, तर यासाठी म्हणजे कोणताही शब्द आला तर त्याच्यामध्ये जर मात्रा उकार वेलांटी घ्यायची असेल तर ती कशा प्रकारे घेतो आपण। जर दुसरे कोणते अक्षर आले तर कसं घेणार आहे। तर याच्यामध्ये बघा जसं की सुरुवातीला अ आहे, कोणते अक्षर आहे, अ आहे, तर आपण अ साठी एस घेतो। आता इथे जर कानाचा एखादा तुम्हाला शब्द दिसतोय, कानाचा एखादा तुम्हाला अक्षर दिसलं तर यासाठी काय करतो तुम्ही डबल ए घेता। ओके, जसं की इथं पहिली वेलांटी आहे, पहिली वेलांटीसाठी आपण काय करतो इथे आय घेतो, दुसऱ्या वेलांटीसाठी आपण इथे डबल ई घेतो, देन पहिला उकार आहे तर त्या पहिल्या उकारसाठी आपण यू वापरतो, दुसरा उकार त्यासाठी आपण डबल ओ घेतो, देन एक मात्रा आहे म्हणजे कोणत्याही अक्षरावरती एक मात्रा असेल तर त्यावेळी आपण ई वापरतो। जर दोन मात्रे असतील तर आपण इथे ऐ वापरतो। आता दोन मात्रासाठी आपण ए आय घेतो इथे, देन एक काना आणि एक मात्रा, कोणत्याही अक्षरावरती एक काना आणि एक मात्रा द्यायचा असेल तर आपण इथं ओ घेतो। आता पुढे जर आपण एक काना आणि जर दोन मात्रे असतील तर आपण त्यासाठी ए यू वापरतो। ओके, जर कोणत्याही अक्षरावरती अनुस्वार घ्यायचा असेल तर आपण इथं ए एम घेतो आणि कोणत्याही अक्षराला पुढे जर विसर्ग लावायचा असेल तर आपण काय करतो ए एच ए घेतो। अशा प्रकारे तुम्ही अ पासून आ पर्यंत म्हणजे कोणताही काना मात्रा उकार वेलांटी तुम्ही हा व्हिडिओ आणखी एकदा पाहण्याची प्रॅक्टिस करू शकता। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।